कधी आयुष्य आपल्याला कठीण प्रसंगात टाकतं, पण त्या प्रसंगातून उठून उभं राहणं हेच खरे शौर्य असतं. ही गोष्ट आहे एका सामान्य पण असामान्य माणसाची, रामूची. चला तर मग रामूच्या गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे शेवटी सत्याचा विजय. चिंचवड नावाचे एक गाव होते. त्या गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. रामूचा साधा राहणीमान पण मनाने प्रामाणिक. शेतात दिवसभर घाम गाळायचा आणि संध्याकाळी आई वडिलांची सेवा करायचा. रामू आपल्या आई बाबांशी हसत गोष्टी करतो. बाबा, आता आपलं पराठी काय भारी दिसतंय. देवाची कृपा आहे बेटा आणि तुझ्या मेहनतीची. रामू बेटा, मला थोडं पाणी दे रे बा. रामू आपल्या बाबांसाठी पाणी घेऊन येतो. तो असाच रोज रात्री आपल्या आई बाबांची सेवा करतो. चल रामू बाळा, जेवण करून घे आता. हो गाई, चल, मला पण भूक लागलेली आहे. रोजप्रमाणे रामू आजही शेतात कामावर गेला. रामू काम करत असताना आकाशात विजा चमकू लागल्या. तो काम सोडून परत घराकडे आला. तो पाऊस 2-3 दिवस चालूच होता. त्या पावसामुळे रामूचे व सर्व गावकऱ्यांचे नुकसान झाले. हे देवा, काय झालं रे, आता काय करू. रामू घरी पण विचार करत राहतो. तेवढ्यात नाग्या रामूला आवाज देतो. नाग्या रामू जवळ जातो. रामू, सरकारकडून मदत मिळणार, सांग. मोठं नुकसान झालंय. माझं थोडंच नुकसान झालं, पण खोटं सांगून मदत घ्यायची नाही. तेवढ्यात नाग्या म्हणतो, अरे, सगळेच खोटं बोलतात. आपलं काय, पैसा मिळाला की झालं. रामू रागाने म्हणाला, नाही र नाग्या, असं करून आपलं आणि जमिनीतलं नातं हरवून जातो. असे बोलून रामू आणि नाग्या दोघेही आपापल्या कामाकडे जायला निघाले. तुम्ही म्हणत असाल आता हा नाग्या कोण? नाग्या हा रामूचा शेजारी, खूप धूर्त आणि चतुर माणूस. सरकारकडून मदत जाहीर झाली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. बरेच शेतकरी खोटं बोलून जास्त पैसे मिळवत होते, पण रामूने मात्र खरं सांगितले. माझं काही नुकसान झालंय, पण मी तग धरू शकतो. असं रामू बोलल्यामुळे त्याला पैसे मिळाले नाही. नाग्याचं एकच म्हणणं असायचं, शहाण्याने आपलं बघायचं. असं म्हणून तो सरपंचाशी हात मिळवायला गेला. तो गावातल्या लोकांना सुद्धा पैसे वाटायचा. असं करून तो स्वतःचा फायदा करत होता. सर्वांना माहीत होतं नाग्या कसा होता, तरीही कोणीही त्याच्या समोर त्याला काहीच म्हणायचे नाही. काही दिवसानंतर एक दिवस रामू आपल्या शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराला काहीतरी अडकलं. बघतो तर काय, एका पिशवीत सोनं भरलेलं होतं. तो ते पिशवी घेऊन गावाकडे निघाला. त्यांनी सर्व गावकऱ्यांना जमा केले आणि सांगितले की ते पिशवी कुठे मिळाली आणि त्या पिशवीत एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिले होते की जो हा खजिना प्रामाणिकपणे वापरेल त्याचं आयुष्य सुखी होईल, पण जो फसवणूक करेल त्याचं सगळं गमवेल. सरपंच विचार करू लागला. तेवढ्यात नाग्या म्हणाला, हा खजिना माझ्या आजोबांचा आहे. माझ्या शेताच्या बाजूला मिळाला म्हणून माझाच आहे. गावकऱ्यांमध्ये वादावाद सुरू झाला. शेवटी पंचायतीने ठरवलं, आपण याची चौकशी करू. नाग्या सरकारी कार्यालयात जाऊन खोटे कागदपत्र तयार करून आला होता. तेही सरकारी अधिकाऱ्यांना पैसे देऊन ते कागदपत्र तयार केले होते.
रामूने मात्र हार मानली नाही. त्याने नाग्याचे खोटे सर्वांसमोर आणायचे हे ठरवले होते. तोही सरकारी कार्यालयात जाऊन चौकशी करायला त्याने सुरुवात केली. रामू कार्यालयात पोचतो आणि तो सर्व सांगतो. तरीही त्याची मदत करायला कोणीही तयार नव्हते. का? कारण त्यांनी नाग्याकडून पैसे घेतले होते. कार्यालयात जाता जाता रामूचा 1 महिना असाच निघून गेला. कधी ऑफिसर भेटायचे नाही. भेटले तर रामूला म्हणायचे, बघू काय होते तर. मग रामू म्हणाला, माझं खरं काय आहे ते देव आणि मी जाणतो, बाकी तुम्ही पहा. असं म्हणून तो तिथून निघून गेला. मग काय 1 महिन्यानंतर का होईना रामूच्या प्रयत्नाला यश मिळाले आणि नाग्याचे सर्व खोटं सापडले. मग काय कोर्टाने खोटं बोलणाऱ्या नाग्याला शिक्षा आणि खजिन्यावर रामूचा हक्क सांगितला. खोटं बोलल्यामुळे नाग्याची मान खाली झाली. तो मान खाली टाकून निघून गेला. रामूने त्या खजिन्याच्या पैशातून गावातल्या मुलांसाठी शाळा आणि पाण्याची सोय केली. सर्व गावातले लोक एकत्र जमले. रामू सरपंचाला म्हणाला, हा खजिना माझा नाही, सर्व गावांचा आहे. सरपंच रामूला म्हणतो, वा रे रामू, खरंच तू आमचा अभिमान आहेस. सर्व गावकऱ्यांनी रामूचे अभिनंदन केले. चला तर मग सांगा, या कथेतून तुम्हाला काय समजले? प्रामाणिकपणा नेहमी जिंकतो. उशीर होऊ शकतो पण न्याय नक्की मिळतो. कारण शेवट सत्याचाच विजय होतो. नवी सुरुवात, नवी पहाट. चला मग अशाच नवीन गोष्टींसोबत पुन्हा भेटूया.